वेलकम बॅक टू माय मोडी फॉर मेकर चॅनल। नमस्कार मित्रांनो, आज आपण तयार करणार आहोत एक खास आणि अत्यंत चविष्ट पुरी। ही पुरी साखरेपासून ते स्वादिष्ट करीपर्यंत सर्व काही योग्य प्रमाणात संतुलित असते। चला तर मग पाहूया अनोखी आणि झक्कास पुरी जी तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना आकर्षित ठरेल। सर्वप्रथम एका भांड्यामध्ये गव्हाचे पीठ घेऊया। गव्हाच्या पिठाला ऑप्शन म्हणून तुम्ही मैदा वापरू शकता। पुरीला छान असं टेक्स्चर येण्यासाठी यामध्ये 2 चमचाभर इतका रवा टाकून घेऊया। रवाचे प्रमाण हे 2 चमचाभर इतकं ठेवायचे आहे, म्हणजे 1 वाटीला घेतल्यानंतर जर तुम्ही 2 वाटी घेतला तर तुम्ही रव्याचे प्रमाण हे 4 चमचे इतकं ठेवायचं आहे। आता यामध्ये थोडीशी अर्धा चमचा किंवा 1 चमचाभर इतकं साखर टाकून घेतलेली आहे। त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार नमकही टाकून घेऊयात। पुरी छान आणि खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये कडक तेलाचे मोहन टाकून घेऊयात। तेलाचे प्रमाण हे 1 चमचाभर इतकं ठेवून द्यायचं आहे। आता त्यानंतर छान असं मिक्सअप करून घेऊयात। तेल टाकल्यानंतर लगेच पाणी टाकायचे नाही, थोडंसं मिक्सअप करून घ्यायचे आहे, मगच पाणी टाकायचे आहे। पाणी टाकत असताना पाणीही जास्त टाकायचे नाही, थोडं थोडं टाकायचे आहे आणि छान असं मळून घ्यायचे आहे। जसे आपण चपातीचे पीठ मळतो ना, अगदी तशाच पद्धतीने छान असं हे पीठ मळून घ्यायचे आहे, पण पीठ पातळ मळायचे नाही। आता आपण 20 मिनिटासाठी पीठ ठेवून देऊया। पीठ 20 मिनिटासाठी ठेवल्यानंतर काय होते तर पुरी छान अशी फुलते, त्यामुळे 20 मिनिटे ठेवून द्यायचे आहे। आता हे पीठ छान असं परत एकदा मळून घेऊयात। एकदम मऊसर पीठ मळून घेऊयात। आता या मळलेल्या पिठाचे आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। पुऱ्या ह्या एकसारख्या दिसण्यासाठी आपण काय करूयात, हे छोटे छोटे गोळे आहेत ना ते समान करण्याचे प्रयत्न करूयात, जेणेकरून आपली पुरी सारखी एकसारखी दिसेल। सुरुवातीला 4 गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता आपण एकदम छान अशी पुरी लाटून घेऊयात। पुरी लाटत असताना जाड लाटायची नाही, पुरी जर जाड लाटली ना तर अजिबात खुसखुशीत होत नाही, त्यामुळे जाड लाटायची नाही। आता एका पॅनमध्ये तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुऱ्या तळण्यासाठी टाकून द्यायच्या आहेत। पुऱ्या तळत असताना पटकन त्याला झारा लावायचं नाही, असं केल्यानंतर काय होते तर पुऱ्या ह्या अजिबात फुगत नाहीत। बघा किती छान पुऱ्या फुगत आहेत ना। आता मागची बाजू छान अशी भाजलेली आहे, त्याला आता पलटी करून घेऊयात। जर तुमची पुरी फुगत नसेल तर काय करायचे आहे, बघा अशा पद्धतीने झारा लावून द्यायचा आहे पुरीला। तेलामध्ये टाकल्या लगेच झारा लावायचा नाही, तर थोडंसं भाजल्यानंतर झारा लावायचा आहे। असं केल्यानंतर काय होते, पुरी छान अशी टम्म फुगते। तर ही होती सोपी पुरी रेसिपी। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। त्यावेळी अशीच झक्कास रेसिपी घेऊन भेटूया। तोपर्यंत खा, प्या आणि आनंदात राहा।